नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर हर हर महादेव. श्रावण महिना म्हटला की प्रत्येक घरात भक्ती, श्रद्धा आणि महादेवाच्या नामस्मरणाचा सुंदर सुगंध पसरलेला असतो. श्रावणातील प्रत्येक सोमवार महादेवाला समर्पित मानला जातो. परंतु आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दुसऱ्या श्रावणी सोमवारमध्ये आपण कोणती विशेष पूजा करायची आहे. शिवमंदिरात जाऊन श्रद्धेने घरी आणायची किंवा एक शुभ वस्तू आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करता येणार अशी सेवा करायची आहे. भक्तांनो, धार्मिक परंपरा आणि श्रद्धेनुसार केलेली पूजा मनाला समाधान, सकारात्मकता आणि भक्तीची शक्ती देते. आर्थिक अडचणीबाबतही भक्ती महादेव आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करतात. मात्र याला निश्चित चमत्कार किंवा आर्थिक परिणामाची हमी समजू नये. श्रद्धेसोबतच योग्य परिश्रम आणि जबाबदारीचा आवश्यक असते. दुसऱ्या श्रावणी सोमवारचे महत्त्व. तर दुसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास स्वच्छ किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. मनात महादेवाचं स्मरण करावं आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महादेवाच्या पूजेसाठी आपल्या श्रद्धेनुसार आणि घरच्या परंपरेनुसार बेलपत्र, स्वच्छ पाणी, दूध, पंचामृत, फुले, फळे, प्रसाद ठेवावा. पूजा करताना मन शांत ठेवून महादेवाची प्रार्थना करावी. हे महादेवा, माझ्या घरात सुख, शांती, समाधान, सद्बुद्धी नांदो. मला प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची शक्ती दे. आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ काय अर्पण करावी. तर दुसऱ्या श्रावण सोमवारी अनेक भागामध्ये श्रावण सोमवारची शिवमूठची परंपरा पाळली जाते. मात्र शिवमूठ अर्पण करण्याची पद्धत प्रत्येक घराण्यामध्ये वेगवेगळी असते, परंपरेनुसार बदलू शकते. तर तुमच्या घरातील पारंपरिक पद्धतीत प्रथम पाळले जाणारे सर्वात प्रथम शिवमूठ अर्पण करताना शिवमूठ धान्य श्रद्धेने अर्पण केले जातात. दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमुठीसाठी काही भागामध्ये मूग अर्पण करतात. तर परंपरेनुसार आढळले जाणारे मात्र तुमच्या परिसरातील किंवा कुटुंबातील परंपरा वेगळी असल्यास तीच पद्धतीने पाळावी. तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला तीळ अर्पण करायचं आहे. लक्षात ठेवा, तीळ अर्पण करायचं आहे. शिवमूठ अर्पण करण्याची पद्धत. तर हात स्वच्छ करून महादेवासमोर उभे राहायचे आहे. मनात महादेवाचे स्मरण करायचे आहे. उजव्या हातात मूठभर धान्य तीळ घ्यायचे आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय म्हणत श्रद्धेने शिवलिंगासमोर किंवा देवघरात तीळ अर्पण करून अर्पण केलेल्या तिळाचा आदर राखा आणि पूजास्थानी स्वच्छ ठेवा. भक्तांनो, शिवमूठ ही केवळ धान्य अर्पण करण्याची क्रिया नाही, त्यामागे अन्नाबद्दलही कृतज्ञता, निसर्गाबद्दल आदर आणि महादेवावरील श्रद्धा ही भावना आहे. तर शिवमंदिरात जाऊन तुम्हाला कोणती वस्तू आणायची आहे, शुभ वस्तू कोणती आणायची आहे. तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मंदिरातील नियम आणि पुजाऱ्याच्या सूचनेनुसारच प्रसाद रूपाने मिळालेले बेलपत्र किंवा पूजेतील अनुमत प्रसाद श्रद्धेने घरी आणू शकता. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते मी की तुम्ही जेव्हा शिवमंदिरात जाऊन जेव्हा महादेवाला बेलपत्र अर्पण करता तर त्यातलंच एक बेलपत्र तुम्हाला घरी आणायचं आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं की आपलं बेलपत्र कोणतं आहे, त्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर ते शांतपणे लक्ष ठेवून तुम्हाला ते बेलपत्र शिवलिंगावरून उचलून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ते आणायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही तिजोरीत किंवा तुमच्या पर्समध्ये किंवा देवासमोरच तुम्हाला ठेवायचं आहे का, हे तुमच्यावर निर्भय करू शकतो की तुम्हाला कुठे ठेवायचं आहे. मंदिरातील वस्तू स्वतःहून उचलून किंवा परवानगीशिवाय घरून आणू नयेत. जे काही प्रसाद म्हणून दिले जातात ते श्रद्धेने स्वीकारावे. जर पुजाऱ्याने प्रसाद रूपाने बेलपत्र दिले असेल तर ते देवघरातच आदराने ठेवून नमस्कार करावा. बेलपत्र वाढल्यानंतर घरच्या धार्मिक पद्धतीनुसार त्याचे विसर्जन करावे. यावेळी मनात अशी प्रार्थना करावी, हे महादेवा, माझ्या घरातील नकारात्मकता दूर होऊ दे. मला आणि माझ्या कुटुंबातील योग्य मार्ग, सद्बुद्धी आणि मेहनतीची शक्ती दे. भक्तांच्या श्रद्धेनुसारच महादेवाच्या कृपेने जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती दे. दारिद्र्यता आणि आर्थिक अडचणीबाबत विशेष आपल्याला कोणती प्रार्थना करायची आहे. तर भक्तांनो,
अनेक जण आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून श्रावण सोमवारी विशेष पूजा आणि प्रार्थना करतात. या दिवशी मनापासून प्रार्थना करून आपण महादेवाकडे घरातील सुख शांती, प्रामाणिक उपजीविका, मेहनतीचं यश, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि आर्थिक शिस्त याबद्दल आपण प्रार्थना करू शकतो किंवा आपल्या लेकरांसाठी आपण प्रार्थना करतो. हे भोलेनाथ, माझ्या घरातील अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य दे, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव, प्रामाणिक परिश्रमाचे योग्य फळ मिळू दे. त्यानंतर महालक्ष्मी प्राप्तीसाठी चुकू नका ही सेवा. तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी संध्याकाळी महादेवाच्या पूजेनंतर घर स्वच्छ करून देवघरात दिवा लावावा. देवघरात किंवा घरातील स्वच्छ ठिकाणी माता लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती, स्वच्छ पाण्याची भांडे, फुले, प्रसाद आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्या घरात परंपरेनुसार ठेवावा. सर्वात प्रथम गणपतीचे स्मरण करावे. त्यानंतर महादेव आणि माता लक्ष्मीला नमस्कार करावा. श्रद्धेनुसार हा मंत्र म्हणावा. ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः. हा मंत्र आपल्या क्षमतेनुसार आणि श्रद्धेनुसार जपावा. जपाची संख्या पूर्ण करणे बंधनकारक नसून एकाग्रता आणि श्रद्धा महत्त्वाची असते. लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणजे काय? तर लक्ष्मीची कृपा मिळावी अशी प्रार्थना करताना केवळ पूजा न करता आपल्या कृतीतही चांगुलपणा आपले महत्त्वाचे मानले जातात. या दिवशी शक्य असल्यास घर स्वच्छ ठेवून अन्न वाया घालू नये, कारण की मोठ्यांचा आदर करावा, गरजू व्यक्तीची मदत करावी. आपल्याला उत्पन्न आणि खर्चाबाबत प्रामाणिक व शिस्तबद्ध राहावे आणि खोटेपणा किंवा अन्यायापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. भक्तांनो, समाधान आणि सदाचार, परिश्रम आणि योग्य आचरण हे देखील समृद्धी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर दुसऱ्या श्रावणी सोमवारची संध्याकाळची पूजा कोणती करायची आहे? तर आपण सकाळपासून दिवसभरातून कोणती साधी आणि सुंदर पूजा करता येईल. पहाटे स्नान करून देवघर स्वच्छ करून महादेवासमोर दिवा लावा. पाणी अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा, फुले अर्पण करा. श्रद्धेनुसार दूध किंवा पंचामृतने अभिषेक करा. मात्र मंदिरातील नियम आणि स्थानिक पद्धतीचे पालन करा. त्यानंतर महादेवाचे नामस्मरण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काही वेळ शांत बसून आपल्या मनातील इच्छा महादेवासमोर व्यक्त करा. शिवमंदिरात गेल्यावर काय करावे? तर मंदिरात गेल्यावर शांतपणे दर्शनासाठी रांगेत उभे राहावे. मंदिरामध्ये फार गर्दी असतो, तर आपल्याला योग्य तितके आपण सेवा करू शकत नाही, पण जे साधीभोळी तुम्हाला सेवा करायची आहे ते तुम्हाला मंदिरात जाऊन करायचे आहे. मंदिरात स्वच्छता आणि शिस्त पाळावी. शिवलिंगावर पूजेचे साहित्य अर्पण करण्यापूर्वी मंदिराचे नियमाची माहिती द्या. दर्शनाबद्दल हात जोडून प्रार्थना करावी. हे महादेवा, माझ्या घरावर आणि सर्व भक्तांवर कृपा ठेव. मला चांगले कर्म करण्याची बुद्धी दे, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे. त्यानंतर पुजाऱ्यांकडून मिळालेला प्रसाद आदराने स्वीकारा. जर बेलपत्र किंवा अन्य पूजेचा प्रसाद दिला असेल तर तोच परवानगीने घरी आणावा. तर विशेष संध्याकाळची पूजा करताना संध्याकाळी घरातील देवघर स्वच्छ करा. महादेवासमोर, माता लक्ष्मीसमोर दिवा लावा. एक फूल महादेवाला अर्पण करा, एक फूल माता लक्ष्मीला अर्पण करा. त्यानंतर काही वेळ शांतपणे बसा आणि म्हणा की महालक्ष्मी, माझ्या घरात प्रेम, एकता, समाधान आणि सद्बुद्धी राहू दे. माझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळू दे. त्यानंतर आपण या श्रद्धेनुसार शिवचालीसा, विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी स्तोत्र किंवा ओम नमः शिवाय नामस्मरण करू शकता. उपवासाबाबतची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा की अनेक भक्त श्रावण सोमवारी उपवास करतात, परंतु प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसारच घरच्या परिस्थितीनुसारच उपवास करावा. उपवास करणे शक्य नसल्यास फक्त श्रद्धेने पूजा, नामस्मरण आणि सात्विक आहारही ठेवू शकतो. महादेवाला भुकेपेक्षा भक्तीची खूप श्रद्धा आहे. सत्यनिष्ठा अधिक महत्त्वाची असते अशी भक्तीची भावना आहे. या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी शक्य असल्यास कोणाशी वाद घालू नका, कडू शब्द बोलू नका, अन्नाचा अपमान करू नका, घर आणि मंदिर अस्वच्छ ठेवू नका, कोणाचा फसवणूक करू नका, पूजा केवळ दिखाव्यासाठी करू नका. भक्तांनो, पूजा ही बाह्य
कृतीसोबत मन शुद्ध करण्याची प्रयत्नही असतो. एक छोटासा विशेष संकल्प करायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवासमोर हात जोडून असा संकल्प करा, आजपासून मी माझ्या क्षमतेनुसार प्रामाणिकपणे काम करीन. मी माझ्या पैशाचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न करीन. मी गरजूंना मदत करीन. मी सत्य आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारेन. हा संकल्प आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याची सुरुवात ठरू शकतो. तर विशेष समारोह तर भक्तांनो, दुसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाचे श्रद्धेने दर्शन घ्या. घरच्या परंपरेनुसार शिवमूठ अर्पण करा. मंदिरात जाऊन फक्त परवानगीने प्रसाद रूपाने मिळालेली शुभ वस्तू घरी आणा. महादेवांना अर्पण करा. घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवा, पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही देवासमोरही ठेवू शकता. संध्याकाळी माता लक्ष्मीची श्रद्धेने पूजा करा. घरात सुख शांती समृद्धी प्रार्थना करा. सदाचार, प्रामाणिक परिश्रम आणि सकारात्मक विचार यांच्या माध्यमातून जीवनातील अडचणी सामोरे जाण्याची शक्ती मिळू दे, हीच महादेवाचरणी प्रार्थना करा. त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी एकादशीसुद्धा आलेली आहे. तर जरुरी नाही की सर्वांनीच उपवास धरायला. ज्याला जमत असेल त्यांनी निराहार करा. ज्याला नसेल जमेत तर एक टाईमचा पण करू शकता आणि आपल्या श्रद्धेनुसारच तुम्ही उपवास करू शकता. तर त्या दिवशी एकादशी पण आलेली आहे आणि श्रावणी सोमवार पण आलेला आहे. तर दुसऱ्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि एकादशीच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय माता लक्ष्मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांसोबत शेअर करा. अशा श्रावण महिना विशेष धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटू अशाच एक सुंदर आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा तर खरीच, पण एक कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.